हे ना माझं दुपारच्या कामाचं रुटीन आहे. 3 वाजले होते, मी जेवायला बसले होते. तर जेवणामध्ये मी घेतलं होतं वरण, भात आणि टोमॅटोची चटणी आणि एक पोळी. तर बघा घरात कसा पसारा पडलेला आहे. हे घरी असले की असाच पसारा असतोय. नाईटला गेले होते, दुपारपर्यंत झोपले आणि परत गेले कामाला. तर मी कपड्याच्या घड्या घातल्या, भांडे आवरले, सगळ्या घरात पसारा होता. घर झाडू मारलं, कारण की पसारा इतका पडलेला होता. मला पसारा आवरायलाच 1 तास लागला. पण मी ते सगळं काय हे करीत बसले नाही. आणि मिठू आमचा गहू आणि हे खात नाही, म्हणून त्याला सूर्यफुलाच्या बियाच लागतात खायला. गहून तांदूळ टाकले होते तर खूप मुंग्या झाल्या होत्या घरात. मग मी त्याचं खायचं चेंज केलं, सूर्यफुलाच्या बिया आणल्या आणि नंतर असं मस्त गॅस पुसून घेतला, चहा ठेवला आणि चहा पिले. तितक्यात मिठू इतका आरडत होता ना, चिव 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 करीत होता. त्याला सकाळपासून खायचं संपलेलं होतं. त्याला ते फक्त सूर्यफुलाच्या बियाच आवडतात. त्याला सूर्यफुलाच्या बिया टाकल्या आणि बाहेरचे कपडे ते काढून घेतले. कपडे परवा धुतलेले होते, काल धुतलेले होते, म्हणजे आजचे तर धुवायचे राहिलेतच. पण घरात आणून काढून ठेवले, म्हणजे मुलं शाळेतून आले घड्या घालते तर. आणि मग भांडे घासून घेतली, फरशी पुसली. भांडे तर इतके पडले होते सकाळपासूनचे, आणि दळण पण करायचं होतं. मग दळण केलं, मी लगेच कामाला जायचं होतं. तर 6 वाजले मला एवढं काम आवरेपर्यंत. दळण केलं, देवाला दिवा लावला आणि लगेच कामावर गेले. तर कामावर पण मला आज सँडविच बनायचे सांगितले होते. सगळं टाकलं ह्याच्यात, शिमला मिरची, मका, ते सगळं टाकून सँडविच बनवले मस्त असे. आणि लगेच मी गेले दुसऱ्या कामावर. दुसऱ्या कामावर काही शूट केलं नाही मी, कारण की लई गडबड झाली होती आणि 3 कामं राहिले होते संध्याकाळचे. तर चला, असा होता आज छोटासा ब्लॉग. आवडला तर नक्की सबस्क्राईब